आज भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने 2026च्या नैऋत्य मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे आणि या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. कारण या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोठी अपडेट. किती कमी पडणार पाऊस? IMDचे महासंचालक डॉक्टर M. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या फक्त 90 ते 95% पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाऊस पूर्णपणे दुष्काळी नसेल, पण तो अपेक्षेपेक्षा कमी असेल आणि हाच फरक शेतकऱ्यांसाठी मोठा ठरू शकतो. कोणत्या भागात जास्त परिणाम? या अंदाजात एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील एकही भाग पूर्णपणे सुरक्षित नाही. कोकण असो, मध्य महाराष्ट्र असो किंवा विदर्भ, सर्वच भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच राज्यभरात पावसाची कमतरता जाणवू शकते. आता जाणून घ्या पावसाचं टायमिंग कसं असेल. डॉक्टर मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महत्त्वाच्या महिन्यांमध्ये पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे. ही बाब थोडी दिलासादायक आहे, कारण याच काळात खरीप पिकांची पेरणी आणि वाढ सर्वाधिक होते. पण इथेच एक ट्विस्ट आहे. एल नीनोचा सावट पण दिलासा देखील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात एल नीनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्यतः एल नीनो म्हणजे भारतासाठी कमी पावसाचा संकेत मानलं जातं. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण भारतीय समुद्रात सकारात्मक स्थिती तयार होणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे. ही सकारात्मक स्थिती म्हणजे एल नीनोमुळे होणारा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्यांनी घाबरायचं का? याचं उत्तर थोडं संतुलित आहे. पूर्णपणे घाबरायचं कारण नाही, पण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकतं. पावसाचं वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन असमान होऊ शकतो. काही भागात पाऊस जास्त तर काही भागात कमी पडू शकतो.